आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहे। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गणाची निवडणूक आलेली आहे। याच फलटण तालुक्यातील सर्वात राजकीय दृष्ट्या ताकदीचा किंवा चर्चेचा असलेला गट म्हणजे तळगाव जिल्हा परिषद गट। याच जिल्हा परिषद गटातील चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत फलटण गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय दीपकरावजी चव्हाण साहेब। नमस्कार। नमस्कार। तळगाव जिल्हा परिषद गटात अतिशय चुरशीचा किंवा एक सुरक्षित गट शिवसेना शिंदे गटासाठी आता मानला जातो। काय तयारी आता शिवसेना शिंदे गटाकडून? येत्या 5 तारखेला जिल्हा परिषदेची निवडणूक होते। 4 दिवसापूर्वीच निवडणूक जाहीर झाली। गेले जवळजवळ 9 वर्ष ही जिल्हा परिषद इलेक्शन झाली नाही। पूर्वीची इलेक्शन ही 2017 साली झाली आणि त्यानंतर 9 वर्ष इलेक्शन होते। त्यामुळे निश्चितच सगळ्याच लोकांच्या मध्ये, नागरिकांच्या मध्ये आणि जे कोणी इच्छुक आहे त्या सर्वांच्या मध्ये जे उत्सुकता लागून राहिली। तळगाव जिल्हा परिषद गट आपण जर बघितलं तर 1992 पासून त्यावेळेचा राज्यगट, या राज्यगटाच्याच ताब्यामध्ये हा तळगाव जिल्हा परिषद गट आणि दोन्ही गण सातत्याने राहिलेत। मधल्या काळामध्ये थोडीशी विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आणि त्याच्यापूर्वी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये थोडीफार मतदानामध्ये पडझड झाली, पण त्याला वेगळी कारणे आहेत। पण आजच्या परिस्थितीमध्ये तळगाव जिल्हा परिषद गट हा निश्चितपणे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही तो निश्चितपणे जिंकू असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे। आता जसं तुम्ही उल्लेख केला की ही जी निवडणूक आहे अनेक वर्षानंतर 9 ते 10 वर्षानंतर होते, त्यामुळे इच्छुकांची गर्दी आता आपल्यासमोर, म्हणजे जसं तळगाव जिल्हा परिषद गटात बाबासाहेब खरात असतील किंवा त्यांच्या पत्नी रेखा खरात असतील किंवा राजेश खरात असतील, अनेक इच्छुक या गटात आहेत। हा एक मोठा पेस किंवा एक तारेवरची कसरत तुम्हाला करावं लागणार असं वाटतंय का? इलेक्शन म्हणले की नेहमीच तारेवरची कसरत असते। अनेक जण इच्छुक असतात, अनेक जण प्रबळ असतात, दावेदार असतात, कॅपेबल अनेक जण असतात। त्यातून आपल्याला एकच जण निवडावा लागतो आणि त्यामुळे अनेक वर्षाच्या अनुभवानंतर आम्ही 92 पासून कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करत होतो आणि त्यानंतर 9 सालापासून त्या ठिकाणी आमदार म्हणून काम करत असताना राज्यगट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तत्कालीन आणि आता शिवसेनेच्या माध्यमातून अनेक वर्ष अनुभव असल्यामुळं आम्ही निवड करताना त्या गटातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मत, जनतेचं मत विचारात घेऊन आम्ही योग्य निर्णय आम्ही घेत असतो, घेण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करतो। त्यामुळं शक्यतो कमीत कमी नाराजी कशी राहील याचा आम्ही प्रयत्न करतो आणि सर्वांना विश्वास घेऊन आम्ही निर्णय घेत असतो। त्यामुळं त्यात कुठं अडचण येईल असं मला वाटत नाही। आता तळगाव जिल्हा परिषद गटामध्ये 2 गण येतात, म्हणजे आपला पाडेगाव गण आणि दुसरा तळगाव गण। अनेक वर्षांपासून तळगावला हे जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करण्याची संधी नाही मिळाली। म्हणजे आपला पाठीमागचा काळ अशोकराव खरात असतील, पाडेगाव गणातून येतात, त्यानंतर संजीवराजे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असतील, त्याच्या आधी आपण बघितलं तर संजीवराजेंच्या सुवद्य पत्नी शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी या गटाचं नेतृत्व केलं। यावर्षी किंवा यावेळेस स्थानिक तळगावकरांना ही संधी मिळेल का? आता बघा, आत्ताच आम्ही मागच्या 4 दिवसामध्ये मुलाखती घेतल्या जिल्हा परिषद गटाने दोन्ही गणासाठी, तर त्यामध्ये तर अजूनपर्यंत गणासाठी इच्छुक आहेत बरेचसे लोक, परंतु जिल्हा परिषद गटासाठी या तळगाव गणातून फारसे इच्छुक नाहीत। 1-2 इच्छुक नावे आहेत, तर शेवटी गटाचा निर्णय घेत असताना तळगाव गण किंवा पाडेगाव गण असं आपल्याला अंतर करून चालत नाही। तत्कालीन ती परिस्थिती आपल्या समोर येईल त्याप्रमाणे निर्णय घ्यावा लागतो। तर असा गण आणि तळगाव आणि पाडेगाव असा गण वगैरे काही भेद करण्याचं काही कारण नाही।
आता विरोधकांचं असं म्हणणं होतं की असं येतं की या गटात फारशी विकास कामं झाली नाहीत, तर याला तुम्ही काय उत्तर द्याल? याचा आता तुम्ही साक्षीदार आहे, तुम्ही अनेक वर्ष इथं गावामध्ये काम करताय, भागामध्ये काम करताय. मग आपण जर बघितलं तर ही तर जगली विकास कामं झाली. ती मला सांगा, ती काही 5 वर्षामध्ये कामं झाली का, त्या वर्षामध्ये कामं झाली का? आज कुठल्या गावामध्ये विकास कामं नाहीत तुम्ही सांगा. आज गावचं तळगाव उदाहरण आपण घेतलं तर आज तळगावमध्ये आपण 15 कोटीच्या पण पाणी योजना 5-6 वर्षापूर्वी पण ते पूर्ण केली. आज तळगावच नव्हे, चव्हाणवाडीची आपण पाणी योजना पूर्ण केली. पाडेगाव असेल, पाडेगाव, त्यानंतर विठ्ठलवाडी असेल, काळज असेल, असे अनेक गावं त्या गावामध्ये मूलभूत सुविधा देण्यासाठी आपण राज्यगटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, मी तत्कालीन म्हणतोय, त्यामुळे त्या पक्षाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आम्ही प्रयत्न केलाय. आणि तुम्ही कुठल्याही गावामध्ये जाऊन विकास कामाची माहिती घ्या, अनेक विकास कामं त्या गावामध्ये झालीत. कुठलंही कापड गाव असेल, कापड गावामध्ये आता उपकेंद्राचं आपण त्याला मंजुरी घेतली, ते काम पूर्ण होईल. ही सगळी कामं. आणि त्याशिवाय मला आणखी एक सांगायचं आहे की सातत्याने विरोधकाकडून जो काही निरादेगोच्या कामाचा गवगाव होतो, तो सुद्धा आपल्याला सांगावं लागेल की निरादेगो धरणाचं आपल्या सर्वांना माहिती की रामराय साहेब ज्यावेळेस कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष झाले, त्यावेळेपासून ही सगळी कामं, त्या कामाला सुरुवात झाली. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 1995 साली युती सरकार पहिल्यांदा राज्यामध्ये सत्तेवर आलं, त्या काळामध्ये फलटणमध्येच तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय मनोहर जोशी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनीच रामराज साहेबांच्या उपस्थितीमध्ये कृष्णा खोरे विकास मंडळाची स्थापना केली. आणि फलटणच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्याच पाणी योजना ज्या रखडल्या गेल्या होत्या, त्या थांबल्या होत्या, त्या योजनांना गती देण्याचं काम हे त्या काळामध्ये सुरू झालं. आणि त्यावेळेस शासनाकडे पैसा नव्हता, परंतु त्या काळी कर्जरोखे काढून ह्या योजना सुरू केल्या. नंतरच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की विदर्भाचा अनुशेष निर्माण विदर्भातल्या लोकांनीच केला. आणि अनुशेष निर्माण केल्यामुळं निधीची कमतरता भासू लागली. जेवढा निधी हा विदर्भाला आपण देतो, ते पश्चिम महाराष्ट्राला निधी जेवढा देतो तेवढाच निधी विदर्भाला दिला पाहिजे, अशा प्रकारची मागणी पुढे आली. आणि त्यामुळं निधी हा कमी पडत गेला. त्यानंतर मग आपण ती कामं थोडीशी त्याची गती थांबली. परंतु खऱ्या अर्थानं जर ते पाणी जर त्यावेळेस आढळलं नसतं आपल्या कृष्णा लवादाप्रमाणे, तर ते पाणी राज्यामध्ये न राहता ते आंध्र आणि कर्नाटक राज्याला ते द्यावं लागलं असतं. त्यामुळे हे फार महत्त्वाचं काम त्यावेळी झालं. आज निरादेगो धरणाचं काम पूर्ण झालं 11 TMCचं. आणि जवळजवळ वाघोशीपर्यंत कॅनलचं काम पूर्ण झालं होतं. हळूहळू ते काम होत होतं. आणि मागच्या 3 वर्षापूर्वी जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना रामराज साहेब तेव्हा सभापती होते, त्या काळामध्ये सुद्धा आपण त्या पाईपलाईन वाघोशीच्या नंतरची आपण जी योजना आहे ती पाईपलाईनद्वारे पाणी देण्याची आहे, त्याही पाईपलाईन योजनेच्या कामाला त्या काळी आपण मान्यता घेतली होती. परंतु दुर्दैवानं सरकार कोसळलं आणि ते नंतर काम ते थांबलं गेलं आणि पुन्हा आता सुरू झालं. विरोधकांनी सुरू केलं ते म्हणतायत. निश्चितपणे त्या काळामध्ये फक्त सुप्रमा त्यांच्या काळामध्ये आली, हे आम्हालाही मान्य आहे. परंतु याचा अर्थ काम सगळं त्यांनी केलं, सगळ्या कामाचं श्रेय ते घेऊ शकत नाहीत. नाही, आता असं म्हणलं जातं की आता ते भाजपच्या काळात चालू आहे, मग हा इम्पॅक्ट मतदारांवर राहील का? मतदारांवर त्याचं काही परिणाम? कारण आता जे काम चालू आहे ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे, असं मग आता मतदानाला सामोरं जाताना लोकांवर त्याचा परिणाम होईल का? नाही म्हणतात लोक सुद्धा लोकांना माहिती आहे ना, हे कुठलंही काम बघा तुम्ही, साधं आपले घराचं काम जर करायचं म्हटलं तरी त्याला वर्ष लागतं काम व्हायला. मग हे तर फार मोठं काम आहे, ते काही एका वर्षामध्ये 2 वर्ष काम होत नाही. आणि त्यामुळं हे, आणि तुम्ही सांगा ज्यांनी सुप्रमा आणले असं म्हणतात, परंतु त्याला निधी आजपर्यंत केंद्राकडून निधी तत्कालीन माजी खासदार यांनी आणलेला नाही. मी लोकप्रतिनिधी असताना, रामराज साहेब लोकप्रतिनिधी असताना राज माहीतच, त्या काळी आम्ही बजेटमधून निधी मंजूर करण्याचं काम आम्हीच केलं, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं त्या राज्याच्या बजेटमधून ते काम सुरू आहे आतापर्यंत, अजून केंद्राकडून निधी आलेला नाही. आता नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फलटण शहरामध्ये भाजपाच्या बाजूने थोडासा मतदार वळला, पण ग्रामीण भागात म्हणजे याच गटाचं नेतृत्व करणारे श्रीमंत संजीवराजे असतील, त्यांचा ग्रामीण भागात तशी जनसंपर्क चांगला आहे. याचा परिणाम तुम्हाला यावेळेस होईल का?
तुम्ही शहरामध्ये सुद्धा म्हणता, पण आम्हाला ते निश्चितपणे मान्य नाही. याचं कारण लोकसभेला फलटण शहरामध्ये मताधिक्य आपण बघितलं तर ते 4,000पेक्षा जास्त अधिकच होतं. विधानसभेला सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 5,000पेक्षा मताधिक्य हे म्हणजे माझ्यावरती मताधिक्य होतं. तर आज आपण बघितलं तर नगरपालिकेमध्ये हे मताधिक्य हे 500 ते 600 मतावरती आले. याचा अर्थ मला पराभव झाला मला मान्यच आहे, परंतु याचा अर्थ त्यांना ज्या प्रमाणात त्यांनी जर म्हणतात त्यांनी त्यांचं लोकमत वाढले तर ते मताधिक्य वाढलं पाहिजे होतं. मताधिक्य त्यांचे कमी झाले. याचा अर्थ आजही 50% जनता फलटणमधली ही रामराव साहेबांच्या पाठीमागे, शिवसेना पक्षाच्या पाठीमागे आहे, हे यातून सिद्ध होते. आता तळगाव गटाचा जर विचार करायचा झाला तर 2 गण आहेत, तळगाव आणि पाडेगाव. तळगावमध्ये गणामध्ये लोकांना आता काही नवीन चेहरा बघायला मिळेल की एक अनुभवी चेहरा पुन्हा एकदा शिवसेना शिंदेगडच्या माध्यमातून समोर येईल? आता हे अजून निश्चित नाही. तुम्हाला 2 दिवसातच कळेल. ते तर काय आता मी सांगणार नाही, परंतु 2 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल. पाडेगाव गणाच्या बाबतीत पण असाच. हा. आता या गटाचे तुम्ही खरं तर एक मतदार बी आहात आणि तुम्हाला या गटाचा एक वेगळी जबाबदारी असेल, कारण तुमच्या सहवासामुळे या गटाची एक ताकद वेगळी आहे. त्यामुळे तुमच्याकडे खूप मोठी आता एक आशा आहे फलटण तालुक्याची या गटाकडून. काय जबाबदारी वाटते, आता काय त्याचं तुम्ही कसं त्याला सामोरे जाणार आहे? गटाची नव्हे तर तालुक्याची जबाबदारी आम्ही निश्चितपणे पार पाडत आहोत. संजीवराजेंच्या साथीनं आणि इतर सर्वच प्रमुख नेत्यांच्या साथीनं आम्ही सगळेच सामूहिक जबाबदारी आम्ही पार पाडतोय. गटाची जबाबदारी वेगळी असं काही नाही. त्यामुळे पण इथं गटामध्येच इथं गाव आमचं असल्यामुळे निश्चितपणे पुढे आधीच जबाबदारी आहे आणि निश्चितपणे जबाबदारी आम्ही ती यशस्वीपणे पार पाडण्यास तयार आहोत. मधल्या काळात थोडेसे पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीकडे बऱ्यापैकी होताना दिसलं. काय तुमची प्लॅनिंग असणार आहे यावेळेस? हे पक्षप्रवेश तुमच्या एकनाथ शिंदे गटाकडे होतील की काय वेगळी आतून रणनीती आहे का या बाबतीत? पक्षप्रवेश जे होत आहे ते आपण तालुक्यात बघतोय की पक्षप्रवेश हे प्रेमाने होत नाहीत. कुठेतरी दडपण लोकांच्यावरती आणणे, कुठे प्रेशर, कुठे लोकांचे व्यवसाय असतील, उद्योगधंदे असतील त्याचे थोडंसं ब्लॅकमेलिंग करणे आणि त्यांचा प्रवेश करून आणणे, घडवून आणणे, अशा प्रकारचे प्रवेश होत आहेत. ते काय जो आमचा बऱ्याच आमचे जे कार्यकर्ते किंवा नेते गेले ते स्वखुशीने गेले नाहीत. ते काहीतरी त्यांच्यावर दडपण आणलं, काहीतरी प्रेशर आणलं म्हणून ते गेलेत. आणि त्यामुळे निश्चितपणे आम्हाला खात्री की ते सुद्धा तिथं जाऊन फारसे समाधान नाहीत. ते काही दिवसांनी आमची माघारी येतील. आता घ्यायचं का नाही आम्ही ठरवू, पण ते काही दिवसांनी माघारी निश्चितपणे येतील. एक युवकांची फळी तयार करण्यात आता काय तुमच्या तयारी आहे? आता विशेषतः आता युवकांची फळी तयार करण्यासाठी आम्ही आता शिवसेना पक्षाच्या शाखा गावोगावी स्थापन करायचं आम्ही तर ठरवलंय. आता इलेक्शन आहे त्यामुळे आता थोडंसं त्याला वेळ जाईल, परंतु इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा आम्ही शिवसेना पक्षाच्या शाखा आम्ही गावोगाव स्थापन करून यामध्ये तरुणांना सामावून घेऊन तरुणांनी नवे जुने असं समावेश करून एक संघटनात्मक ताकद कशी वाढवता येईल असा प्रयत्न आमचा निश्चितपणे असेल. या चर्चेच्या माध्यमातून मतदारांना काय आव्हान करताल? मतदारांना मी एवढंच आव्हान करेल की गेले अनेक वर्ष 92 सालापासून त्यावेळेचा राज्यगट आणि आता शिवसेना पक्ष या तालुक्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद सत्तेमध्ये आहे आणि आज सुद्धा आम्ही आता निवडणुकीला सामोरं जातोय आणि निश्चितपणे या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही जे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य म्हणून जे कर्तव्य असतात, जी कामं असतात, ती कामं करण्यामध्ये हा कुठेही राज्यगट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यावेळेचा आणि आत्ताचा शिवसेना पक्ष हा कुठेही कमी पडलेला नाही आणि कमी पडणार नाही. निश्चितपणे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांच्याकडून झालाय. जे जे जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले आणि विशेषतः संजीवराजे हे जिल्हा परिषद जवळजवळ सगळ्या गटातून ते निवडणूक त्यांनी लढवली, ते निवडून आले. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनीही अनेक मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्याही निवडून आल्या आणि अनेक कामं ही त्यांच्या माध्यमातून या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाली. आपण आता बघितलं तालुक्यामध्ये तुम्ही कुठेही चौकशी करा, प्रत्येक वाडी वस्तीवरती या जिल्हा परिषदेच्या ज्या ज्या योजना आहेत
त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यामध्ये आम्हा सर्वांना यश आले. आणि त्यामुळे निश्चितपणे आम्ही तशा प्रकारची सेवा, अधिक सेवा आम्ही लोकांची निश्चितपणे या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करू. आणि म्हणून आमच्या शिवसेना पक्षाला आम्ही आता युती होईल का नाही ते 2 दिवसामध्ये समजेल, परंतु युती झाली किंवा नाही झाली तर आम्ही सर्वजण आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष म्हणून या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन आम्ही लढणार आहोत. आणि आमचं चिन्ह आहे धनुष्यबाण. म्हणजे या धनुष्यबाणाच्या चिन्हावरतीच सर्वांनी आम्हाला आमचे जे उमेदवार असतील त्या उमेदवारांना विजय करावा अशी आमची माझी विनंती राहील. तर आता आपल्यासोबत होते फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दीपकराव चव्हाण साहेब. त्यांना आपल्या या पॉडकास्टमध्ये आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. आभार.